एव्हरीवन, तर मी तुमच्यासाठी मस्त अशी एक हेअर टोनरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। त्यासाठी बघा मी इथं मेथी, कलोंजी, कांद्याची साल, रोजमेरी, हॉस्टेल लीव्ज, जटामासी घेतलेले आहे। सो जटामासीमध्ये आणि हॉस्टेल लीव्हमध्ये असे बरेचसे गुणधर्म असतात, जसे की केस गळती थांबते, नवीन केसांची ग्रोथ होते, डॅन्ड्रफपासून सुटका होतो, आपले केस घनदाट होतात आणि नॅचरल शाईन येते, पांढरे केस होऊ देत नाही। तसंच जटामाशीमध्ये बघा अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। तसंच हॉस्टेल लीव्हजमध्ये पण लांब मजबूत होण्यासाठी सिलिका नावाचे रसायन असते, त्यामुळे आपले केस अत्यंत लांब होतात आणि घनदाट होतात। त्यानंतर सिलिकामुळे केस तुटत नाही आणि कोंडा देखील कमी होतो आणि खाज नाहीशी होते। तर इथं बघा मी एक ग्लास पाण्यामध्ये हे उकळून घेतलेलं आहे। असा जोवर त्याचा कलर येत नाही तोवर आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन ईचा कॅप्सूल टाकून घेऊ। हे थंड झाल्यावर बघा आपल्याला एक स्प्रे बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे, जसं की तुम्ही इथं बघताय 2 व्हिटॅमिनचा कॅप्सूल टाकून मी थंड झाल्यावर हे एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि ती जी पेस्ट आपण उकळून घेतली होती ना, तर ते फेकून न देता तुम्ही त्याची पेस्ट करून तयार करून घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही बरेचसे जसे की मेहंदी, हिबिस्क्यू पावडर, आमला पावडर, रिठा पावडर, शिकाकाई पावडर आणि असे अनदर पावडर बरेचसे आहेत, ते तुम्ही टाकून घेऊ शकता। आणि ही पेस्ट तुम्हाला केसांना लावायची आहे। अर्धा तास तुम्ही राहू देऊ शकता। नंतर तुम्ही वॉर्म वॉटरने केस धुवून घ्यायची। इथे मी ती पेस्ट अप्लाय केली होती, हेअर मास्क लावून अर्धा तास राहू दिला आणि नंतर केस वॉश करून आली आहे। तर इथे मी हे टोनर यूज करते। तर तुम्हाला हे अशा पद्धतीने स्कॅल्पवर स्प्रे करायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज करून घ्यायचं आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला भेटूयात अशाच नवीन